असोसिएशन मध्ये तुमचे प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती झाली. धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन फॉर. थँक्यू. सर, पुढील वर्षासाठी काय फोकस असणार तुमचा? आमचा फोकस जसं मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं प्रेसिडेंट ॲड्रेसमध्ये मेनली 4 गोष्टीवर असणार आहे. एक म्हणजे आमचे सभासद, दुसरी ही बिल्डिंग जिथं आम्ही काम करतो, तिसरं आहे की आम्हाला स्टेट IMA आणि नॅशनल IMA जे आमच्या सिनियर ब्रांचेस आहेत आणि आमच्या ब्रांचेसमध्ये मला काम करायचं आहे, गव्हर्नमेंट सोबत काम करायचं आहे. आणि चौथी गोष्ट आहे की लोकांसोबत जाऊन काम करायचं, म्हणजे पेशंटनी डॉक्टरांकडे येण्यापेक्षा डॉक्टरांनी पेशंटकडे जाऊन, जसं मी तिथे सांगितलं एक शब्द आहे नवीन आम्ही तयार DSR नावाचा, जिथे की डॉक्टर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, जसं CSR असतो बिझनेस कम्युनिटीमध्ये, तसं आम्हाला जायचं, लोकांकडे जायचं, लोकांचे प्रश्न आम्हाला सॉल्व्ह करायचे. म्हणजे त्यामध्ये घन कचरा असेल, प्लास्टिक वापरायचं नाही त्याचं असेल, किंवा आपण जसं मी सांगितलं की बऱ्याच ठिकाणी जाऊन लोकांना जे ऍक्सिडेंट्स होतात, साधी गोष्ट करायची असते, एक प्रकारचं हृदयावर दाब द्यायचं, ती लोकांना माहिती नसते, आणि ते आपण शिकवणार आहोत सर्वांना जाऊन पूर्ण औरंगाबादला. महापौर साहेबांसोबत की ग्रामीण भागाच्या मध्ये नाही, पूर्ण आता आमचं ज्युरिडिक्शन जे आहे ना, त्या जिल्हा आहे, त्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये जाणार आम्ही IMAच्या माध्यमाने. मग तो ग्रामीण शहरी असं भाग न करता हे सगळे लोक, आपल्या जिल्ह्याचे लोक ते समजून एकत्र काम करणार आहे. आता आपल्याकडे महापौर आले होते छत्रपती संभाजी महाराज. हा, तर तुमचं IMAचं आणि कोलॅबोरेशनच्या डॉक्टरांचं काही हे आहे का? हो, कारण मागच्या महिन्यामध्ये आम्ही 4-5 वेळेस महापौर साहेबांना भेटलो आणि त्यांनी काही सुंदर कल्पना मांडल्या. सुंदर शहर पाहिजे त्यांना, कचरा नको शहरामध्ये पडलेला. त्याच्यामुळे आम्ही आज बघितलं सर्वांना, डॉक्टरांना डस्टबिन वाटल्यात कारमध्ये ठेवायच्या, त्यामुळे त्यावेळी कचरा कमी करणं उद्देश आहे. शिवाय आम्ही ग्लास बॉटल वाटली ज्याच्यामध्ये की प्लास्टिक वापरायचं नाही. तुम्ही स्टेज शो बघितलं, एवढा मोठा कार्यक्रम, मी बुक वापरलेले नाही आहेत, शॉल वापरलेले नाही आहेत. तर या सगळ्या गोष्टींना आम्ही आता या ठिकाणी फाटा देतोय आणि जास्त तामधाम न करता समाजासाठी काम करायचं एक मोठं उद्दिष्ट आम्ही IMA समोर ठेवलेलं आहे. तसं आजच्या लाईफस्टाईलनुसार जे डिसीज आहेत, फॉर एक्झाम्पल डायबिटीज, ब्लड प्रेशर, मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं तुम्हाला की ह्या सर्व गोष्टींसाठी आम्ही क्वेश्चन अँसर सेशन म्हणतो त्याला, म्हणजे प्रश्न उत्तर. सामान्य लोकांसाठी आम्ही इथं बोलू लोकांना किंवा काही ठिकाणी जाऊ आणि ह्या अशा प्रश्नावर आमचे जे कन्सल्टंट असतात, म्हणजे जे एक्सपर्ट्स असतात, त्यांना घेऊन आम्ही तिकडे जाऊ, लोक प्रश्न विचारतील, कन्सल्टंट उत्तर देतील. त्याच्यावर आम्हाला करायचं काय. तुम्ही काय आव्हान करणार सर संभाजीनगर? संभाजीनगरच्या नागरिकांना आम्हाला हे आवाहन करायचं की आता तुम्ही पेशा म्हणून डॉक्टरांकडे जाताच, पण आता आम्ही तुमच्याकडे नागरिक, आम्ही पण नागरिकच आहोत, तर आपल्याला एकत्र काम करायचंय. आणि आम्ही जे काही प्रश्न आहेत ते सर्वांचे प्रश्न आहेत, कचरा असो, प्लास्टिक असो, ही डॉक्टरांची इतर समस्या असतात, बेसिकली एकमेकांशी रिलेटेड आहेत त्या, त्यामुळे आपल्याला एकत्र मिळून काम करायला लागणार आहे. आणि तोच आमचा उद्देश आहे 1 वर्षभर. महानगरपालिकेसोबत तुमचं काही हे झालंय का? महानगरपालिकेसोबत आता मी जे बोललो ते बरं, आमच्या महानगरपालिकेसोबत आमचं काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे असं काही झालेलं नाहीये, पण आता आम्ही ठरवलंय त्यांना जे हवंय ते आम्ही करणार आहोत, आम्हाला जे हवंय ते करणार आहे. सोबत आम्ही एकत्र बसून करतोय. धन्यवाद सर तुमचा. थँक्यू, धन्यवाद. हे डॉक्टर प्रशांत दरक, हे आमचे सेक्रेटरी आहेत आता वर्षभर. डॉक्टर केदार साने, अरे थांब ना निखिल, हे आमचे नेक्स्ट प्रेसिडेंट आहेत माझ्यानंतर. कार्यकाल किती वर्ष? 1 वर्ष. 1 वर्षानंतर हे साहेब असणार आमचे प्रेसिडेंट, आणि आम्ही दोघांनी मिळूनच वर्षभराचा कारभार करणार आहोत आणि पुढचा कारभार त्यांनी अलाव केला तर परत दोघं जण करणार आहोत, असं ठरलंय आमचं. 2 वर्ष कसं असतं, सातत्य असलं ना एखाद्या योजनेमध्ये, ती योजना फळाला जाते. नाहीतर 1 वर्ष काम करायचं सोडून द्यायचं, नवीन सरकार आलं सोडून देतं, तसं नाही. आता म्हणून आम्ही ठरवतोय हे 2 वर्षाचं सरकार आहे, एकत्र काम करायचं तर प्रोजेक्ट चांगले होते. सर तुमचं पूर्ण नाव आणि मी डॉक्टर विकास मुकुंदराव देशमुख, मी जनरल लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे. महात्मा गांधी मिशन मध्ये मी कार्य करतो. इंडियन मेडिकल असोसिएशन मध्ये सध्या मी प्रेसिडेंट आहे इथला ब्रांचचा आपल्या. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर. कोई भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है, आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं. अगर आप एजुकेशन एंड स्किल, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल पैसा देगा. नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है. इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है, साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है. इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है. क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है. डॉक्टर प्रशांत दरक. डॉक्टर प्रशांत दरक हे आपलं कोणतं ऑनररी सेक्रेटरी. मी ऑनररी सेक्रेटरी IMA छत्रपती संभाजीनगर. सेक्रेटरी सचिव. दरक.
सर आता खासगी डॉक्टरांवरती हल्ली फार हल्ले होत आहेत, याच्यावर तुम्ही काय उपाय केले? याच्यावर उपाय हा खाजगी डॉक्टरांवर जे हल्ले होतात याचं मागचं मूळ कारण आपल्याला समजून आणि जे डॉक्टर आणि पेशंटच्या नात्यामध्ये एक कम्युनिकेशन गॅप होतो किंवा त्याच्यामुळे जे हल्ले होतात तर त्या कम्युनिकेशन गॅप मध्ये वर काम करून कसं त्यांना मिनिमाइज करता येईल याच्यावर प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही या ना, वर या ना. पुढील वर्षाचा कार्यकाळ हा तुमचा आहे असं नवनिर्वाचित पुढील येणारा कार्यकाळ आमच्या दोघांचा आहे. आता हे सध्या नूतन अध्यक्ष आहे आणि मी भावी अध्यक्ष आहे. तर नूतन आणि भावी असे एकत्र मिळून काम करणार आहे. त्याच्यात सरांनी जशी संकल्पना मांडली की डोंट लिटर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कचरा करू नका, प्लास्टिक वापरू नका, आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या, वेळच्या वेळी डॉक्टरांचे सल्ले घ्या किंवा ज्या गोष्टींपासून आरोग्याला अपाय होतील अशा गोष्टी करू नका. याचबरोबर एखादं काही लक्षण जर तुम्हाला खूप दिवसापासून जर परत परत जाणवत असेल तर त्यासाठी आमचे जे काही नवीन प्रोग्राम्स येणार आहेत त्याच्यामध्ये आम्ही पब्लिक पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करू. ते या गोष्टींवर अंमलबजावणी करू. अवेअरनेस करण्यासाठी काय तुम्ही पॉम्पलेट वगैरे छापणार की काय? नाही, आम्ही पॉम्पलेट छापणार नाही, कारण त्या पॉम्पलेटचा काही उपयोग होत नाही. आम्ही जनमानसांमध्ये जाणार, जिथे सकाळच्या वेळेला हास्य क्लब असतात, वॉकर्स क्लब असतात किंवा सकाळच्या वेळेला बरेच लोक हे सैरसपाटा किंवा मॉर्निंग वॉकला येतात. अशा लोकांच्या तिथपर्यंत आम्ही पोहोचणार आणि जे एखाद्या इमर्जन्सीमध्ये एखाद्या रुग्णाला वाचवण्यासाठी जे त्वरित उपचार केले जातात, जसं CPR आहे, तुम्ही बघितलं असेल बऱ्याच चित्रपटांमध्ये किंवा कशातही की त्यांच्या छातीवर दाब दिला, तर तो योग्य पद्धतीने डेमॉन्स्ट्रेट करून समजा त्या 100 लोकांपैकी 10 लोक जरी ते अंमलात आणू शकले तर मला असं वाटतं की तो आपल्या ओव्हरऑल सोसायटीसाठी खूप पॉझिटिव्ह संदेश. ठीक आहे सर, भरपूर गाठन आहेत आपल्याकडे. की 8 ते 10 लोक हे त्याच्यामध्ये मुख्य अपॉइंटेड लोक असतील, त्यांच्या अंडर आमचे बाकीचे मेंबर्स असतील. पण सगळे लोक सगळ्या कमिटीत असू शकत नाही. पण आता समजा मी एखाद्या एरियात राहतो, त्या एरियामध्ये 2 लोक आमच्याकडचे येतील, ज्यांची ती कमिटी आहे ते 2 लोक येतील, मग मी त्या एरियातले जे नगरसेवक आहेत किंवा बाकीचे लोक आहेत त्यांना मी जमा करेन आणि मी त्या लोकांच्या पर्यंत पोहोचतो.